हे ढबू मिरची, कॅप्सिकम, हा टोमॅटो. हे मिठाच्या पाण्यात मी हे अर्ध्या तासाकरता सगळं हे भिजवून टाकलं होतं. आता हे मी स्वच्छ धुवून घेणार आहे चांगल्या पाण्याने. हे कोबी, हा फ्लावर मी पाणी उकळून त्यातनं हा फ्लावर काढलेला आहे. ही गाजरं. आता हे सगळं मी स्वच्छ पाण्याने धुवून घेऊन बारीक करत आहे. हे हिरवा वाटाणा मी काल भिजत घातलं होतं रात्रीचं. हे सगळ्या भाज्या मी चिरून घेतल्या. सगळं मिक्सरला ह्या सगळ्या भाज्या आता मी कुकरला 4 ते 5 शिट्या काढून घेणार. ह्या शिजतानाच मी हळद घातल्या आणि हिंग घातले. मिक्सरला तर लसूण, आलं टाकले मी अर्धा इंच आणि हे जिरे, कोथिंबीर आणि अर्धा टोमॅटो मी शिजताना टाकलाय तर अर्धा टोमॅटोची प्युरी करत आहे मी. आता हे मिक्सर लावून हे असं बीटरूट पण घातले मी थोडंसं. हे चवीपुरतं मीठ. कांदा आपण वरून घेत असतो. आपण कांदा वरून कच्चा घेणार असतो खायला. कच्चा कांदा आपण वरून कापून घेत असतो बरं का पावभाजीला म्हणताना. कच्चा कांदा काय मी मिक्सर लावलेला नाही. हे पावभाजी मसाला आहे सोहानाचा. आणि हे चवीप्रमाणे तिखट. नमस्कार, आज मी पावभाजी करत आहे. असं लिंबू पिळून घ्यायचा बरं का. कांदा, कोथिंबीर. ही माझ्या पद्धतीने तुम्ही करून बघा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.